नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याची माहिती मिळते आहे. शिवसेनेच्या वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजप श्रेष्ठींची भूमिका असल्याचं कळतंय. अन्यथा पुढच्या वाटाघाटी अवघड होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे अमित शहांच्या मातोश्री भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करतील असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं. एकनाथ खडसेंनी जळगावमधल्या मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय. मोदी आणि शहांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतील असंही खडसे म्हणाले. विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केलाय. सत्ता स्थापनेचा निर्णय शिवसेना आणि भाजपने एकत्रित बसून घ्यावा अशी भूमिका सुद्धा यावेळी त्यांनी घेतली आहे. तसंच शिवसेना लेखी आश्वासन मागत असल्यास भाजपनं त्यावर विचार करावा असं आवाहन सुद्धा आठवलेंनी केलंय. अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांचं संख्याबळ वाढत चाललंय. धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसलाय. मुंडेंना पुण्यातील फ्लॅट जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाजीराव भोसले बँकेनं जप्तीची नोटीस पाठवली आहे. 1.5 कोटींचं कर्ज थकवल्यानं पुण्यातील फ्लॅट जप्तीची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांमुळेच भाजपचं नुकसान झालं असा आरोप पराभूत उमेदवारांकडून होतोय. मात्र त्याला विखे पाटील यांनी शिर्डीत उत्तर दिलंय. पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. काही लोकांना आरोप करून राजकारण करायचं असल्याचा पलटवार विखेंनी केलाय. यंदाची पवार कुटुंबियांची दिवाळी एकदम खास आहे. बारामतीच्या गोविंद बागेमध्ये सगळे पवार कुटुंबीय एकवटलेत आणि एकाच मंचावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जय आणि पार्थ पवार उपस्थित होते. त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते गोविंद बागेत काल सकाळपासूनच गर्दी करत होते. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. बारामतीत जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातल्या मुंब्रेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळेला आव्हाड यांनी पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जालन्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना रक्तानं पत्र लिहिलेलं आहे. जालन्यामधील घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ते गेल्या 30 वर्षांपासून तालुक्यांमध्ये संघटन मजबूतीचं काम करत आहेत. मात्र याही वर्षी पराभव झाला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं असं आशयाचं पत्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना रक्तानं लिहून पाठवलंय. बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि युवा स्वाभिमानचे अध्यक्ष रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा घोषित केलाय. खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार रवी राणा यांनी कुटुंबासह लक्ष्मीपूजन केलं. यानंतर त्यांनी गोविंदपूर इथल्या आदिवासी वस्तीवर जाऊन आदिवासी समुदायासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी राणा यांनी लहान मुलांसाठी कपडे, फटाके तसंच महिलांना साडी चोळी आणि सोबतच फराळाचं सुद्धा वाटप केलं. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यंदा पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथल्या जिजाऊ या निवासस्थानी त्यांनी दिवाळी साजरी केली. पण त्यांच्यासाठी यंदाची दिवाळी थोडी वेगळी आहे. यंदा पावसामुळे नुकसान झालेल्या या मतदारसंघातील शेतीला अमोल कोल्हेंनी भेट दिली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टींचे पती राज कुंद्रा यांना ईडीनं समन्स बजावलं. इक्बाल मिर्ची प्रकरणी येत्या 4 तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलंय. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसानं मनमाड, येवला, चांदवड परिसरामध्ये पुन्हा धुमाकूळ घातलाय. विजांच्या कडकडाटासह रात्री 8 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत हा पाऊस बरसला आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. शेतात पाणी तुंबल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. सलग होत असलेल्या पावसामुळे नागरिक आणि शेतकरी हैराण झाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. संततधार पावसामुळे ज्वारी, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी यासारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून बाळापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या नितीन देशमुखांनी याची पाहणी केली. राज्यात गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 16 जिल्ह्यातील 13 लाख हेक्टर पीक उद्ध्वस्त झालंय. अंदाजे 9,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कॅरा चक्रीवादळाचाही मोठा फटका शेतीला बसलाय. कॅरा वादळामुळे सोयाबीन, ज्वारी, कापूस, मका पिकांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं हाहाकार उडवलाय. त्यामुळे खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला सोयाबीन पावसात भिजलाय. सोयाबीनला कोंब आलेत. शेतातील सोयाबीन सडतोय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
हातातोंडाशी आलेला घास गेल्यानं करावं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू असल्यानं मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडामध्ये शेतकऱ्यांच्या मका, कपाशी, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शासनानं त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी मागणी केली जाते। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। अकोल्यात सुद्धा यावेळेला चांगलाच पाऊस झाला आणि दिवाळीमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। परिसरामध्ये होणाऱ्या सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचं चांगलं नुकसान झालंय। शासनानं तातडीनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पंढरपूरमधील भीमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्यानं पिराची कुरोली आणि पटवर्धन कुरोली यांना जोडणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटलाय। बंधाऱ्याच्या भराव्यासह शेतकऱ्यांची जमीन सुद्धा पिकासह वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। उजनी आणि वीर धरण 100% भरले आहे आणि त्यामुळे जास्तीचं पाणी भीमा नदीमध्ये सोडलं जातंय। त्यामुळे भीमा नदीला पूर येऊ शकतो असं असताना सुद्धा प्रशासनाकडून दारं का बसवण्यात आली असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। राज्यातला पाऊस लांबल्याने यंदा साखर गळीत हंगाम लांबणीवर पडणार असल्याचं कळतंय। राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। गेल्या वेळेचा दुष्काळ आणि नंतरची अतिवृष्टी यामुळे साखरेच्या उत्पादनात यंदा तब्बल 50 लाख टनाची घट होणार असल्याचा अंदाज आहे। हिंगोलीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे गावातील कयाधू नदीवरील बंधारा फुटला। या बंधारा फुटल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। जुलैमध्येही पाऊस न झाल्यानं पिकांचं नुकसान झालं होतं, तर आता पावसामुळे बंधारा फुटल्यानं शेतकऱ्यांसमोर दुसरं मोठं संकट उभं राहिलं आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना तत्काळ मदत करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेत आणि त्यामुळे नुकसान झालेल्या सर्व भागाचे तत्काळ पंचनामे होणार आहेत। दिवाळीनिमित्त मुंबईत विद्युत रोषणाईनं मुंबई झळाळून निघाली आहे। गगनचुंबी इमारती, चाळी असोत की झोपडपट्टी सर्वच ठिकाणी आकाशकंदील आणि विविध प्रकारची रोषणाई केलेली पाहायला मिळते। बकाल दिसणाऱ्या या वस्त्यांमध्ये रात्री अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहेत। पूर्व उपनगरात असलेल्या विक्रोळीच्या पार्क साईट तसंच घाटकोपरचा रामजीनगर डोंगराळ परिसर रोषणाईनं नटलेला पाहायला मिळतोय। पार्क साईट विभागातील डोंगराळ वस्त्यांच्या घराबाहेर रहिवाशांनी लावलेले कंदील आणि विद्युत रोषणाई झळाळून निघाली आहे। दिवाळी म्हटलं की बच्चे कंपनीला प्रतीक्षा असते ती किल्ले बनवण्याची आणि मग दिवाळीच्या सुट्टीत खूप मेहनत घेऊन किल्ला साकारला जातो। मुंबईच्या घोडपदेव परिसरातल्या चिमुकल्यांनी यंदा राजगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। इंद्रप्रस्थ सोसायटीतली मुलं दरवर्षी राज्यातल्या एका किल्ल्याची प्रतिकृती साकारतात। मागल्या 15 ते 20 दिवसांपासून हे किल्ला बनवण्याचं काम सुरू आहे। छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि पराक्रम मुलांना समजण्यासाठी या किल्ल्याची मदत होते। राज्यात सगळीकडे दिवाळी साजरी होते। गडचिरोली या माओवाद प्रभावित अतिसंवेदनशील जिल्ह्यात दुर्गम भागात पोलीस तसंच राज्य आणि केंद्रीय राखीव दलाचे हजारो जवान माओवाद्यांच्या विरोधात जंगलामध्ये कर्तव्य बजावत आहेत। कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या विविध जाती धर्माच्या हजारो जवानांनी कॅम्पवरच दिवाळी साजरी केली आहे। देशाच्या विविध भागातल्या केंद्रीय राखीव दल आणि राज्याच्या इतर भागातून असलेल्या जवानांनी या घरच्यांच्या आठवणींसोबतच पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली। आज दिवाळीचा चौथा दिवस आहे। भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावांना ओवाळते। भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा दिवस असतो। भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचं आभार व्यक्त करत असतो। आता बदलत्या ट्रेंडमुळे भावा बहिणीची भेट न झाल्यास ऑनलाईन शॉपिंग किंवा व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून दूर असलेल्या बहीण भावाची भेट होते। सिंधुदुर्गातल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री दिवाळी पाडव्याला केलेल्या रोषणाईची ही विलोभनीय दृश्य तुम्ही पाहतात। 15,000 पणत्यांची आराध्य आहे ती कुणकेश्वर मंदिरामध्ये करण्यात आली। शिवाय विद्युत रोषणाईनं हा परिसर उजळून निघालाय। कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखलं जात आहे। बारामती इथल्या गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा पाडवा साजरा झाला। शरद पवारांचं प्रतिभाताईंनी, त्याचबरोबर अजित पवारांचं सुनेत्रा यांनी, तर सदानंद सुळे यांचं सुप्रिया सुळेंनी, तर रोहित पवारांचं त्यांची पत्नी कुंती यांनी पाडव्यानिमित्त औक्षण केलं। दिवाळी सणाचा उत्साह मुंबईत अधिकच दिसून येतोय। फटाक्यांची आतषबाजी मुंबईत पाहण्यासारखी असते। वरळीमध्ये मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली आहे। यावेळेला अंधारात केलेली आतषबाजी आकर्षित होती, तर फटाक्यांच्या आवाजानं परिसर सुद्धा दणाणून गेला होता। तुळजाभवानी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेंडोळी उत्सव साजरा करण्यात आला। भेंडोळी हा उत्सव दरवर्षी अश्विन अमावस्येला साजरा केला जातो। भेंडोळी हा उत्सव काळभैरवाचा उत्सव आहे। काळभैरव हा तुळजाभवानी मंदिराचा रक्षक पहारेकरी आहे। तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे डोंगरावर काळभैरवाचं मंदिर आहे।
गोरगरिबांसोबत दिवाळीचा सण साजरा व्हावा यासाठी मावळ तालुक्यातील काही तरुणांनी फटाक्यांवर तसंच आतिषबाजीवर होणारा मोठा खर्च टाळून त्याच खर्चातून जमा झालेले पैसे एकत्रित करत गरिबांची दिवाळी गोड केली आहे। वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार गावामध्ये दिवाळी पाडव्याला गायींची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। पाडव्याच्या दिवशी स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून गायींना सजवलं जातं आणि त्यांचे वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि यावेळेला फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते। या मिरवणुकीमध्ये शेकडो गायींचा समावेश होतो। कोल्हापूरमध्ये अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। कोल्हापूरमधल्या कसबा बावडामध्ये मोटरसायकल सोबत म्हशींना पळवण्याची स्पर्धा असते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडली। दरम्यान मोटरसायकलच्या सायलेन्सरच्या आवाजाच्या जोरावर म्हैस किती पळते आणि किती कमी वेगात अंतर पार करते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीनं दरवर्षी पाडव्याच्या निमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जातं। बलिप्रतिपदा म्हणून गायी बैलांना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांचा असा चित्तथरारक खेळ खेळला जातो। या शर्यतींवर लाखोंच्या पैजाही लागतात। पाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ब्लू डायमंड फुलांची सजावट करण्यात आली होती। संपूर्ण मंदिरामध्ये निळ्या फुलांनी सजवण्यात आलं होतं। संध्याकाळी देवास पोशाख झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला मौल्यवान सोन्याच्या अलंकारांनी सजवण्यात आलं होतं। पाडव्याला अनेक भाविक देवाच्या दर्शनाला आवर्जून येतात। दिवाळीनिमित्त पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरचा हुतात्मा राजगुरुवाडा तरुणांनी एकत्र येऊन दीपोमय केलेला आहे। यामध्ये महिला तरुणींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। क्रांतिकारक हुतात्मा राजगुरूंच्या जन्मवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोलीपर्यंत या सर्व परिसरात दिवे लावण्यात आले होते। दौंडमध्ये दिवाळी पाडव्याच्या दिवशी सगर उत्सव जो आहे ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। सगरची प्रथा परंपरा जपत दौंड शहर परिसरामध्ये रेडे आणि म्हशींची मिरवणूक काढण्यात आली होती। दौंडच्या कामगार आणि मैदानावर रेडा आणि म्हशींना घेऊन पळण्याची सुद्धा प्रथा आहे। दिवाळीनिमित्त भिवंडी तालुक्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या तलावाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। गुंदवली ग्रामपंचायतीनं गावातल्या तलावाचं सुशोभीकरण केले आणि तलावाभोवती नेत्रदीपकाची रोषणाई केली आणि त्यामुळे स्थानिकांचं लक्ष तिकडे वेधलं जात आहे। पाडव्याचं औचित्य साधून मुंबईतील गोरेगावमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। गोरेगावच्या ग्रीन व्ह्यू सोसायटीच्या रहिवाशांनी यावेळेला दिव्यांची आकर्षक रोषणाई केलेली पाहायला मिळाली। यावेळेला दिव्यांनी परिसर उजळून गेला होता। भिवंडीमध्ये दिवाळीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे देण्याचा अनोखा प्रयोग हाती घेण्यात आला। भिवंडीच्या कासार आळी इथल्या महिलांनी एकत्र येत भव्य अशी रांगोळी काढली आहे। रांगोळीतून नदी वाचवा, प्लास्टिक टाळा, तसंच झाडे लावा असा पर्यावरण वाचवण्यासाठीचे धडे देण्यात आले। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या। दिवाळीनिमित्त गुजरात राज्यामध्ये गोहरी इथं अनोखा उत्सव साजरा केला जातो। गाय बैल यांना सजवलं जातं आणि त्यांना रस्त्यावर सोडलं जातं। यावेळेला गाय बैल रस्त्यावर धावतात आणि त्यांच्या खाली गावकरी झोपतात। अशा अनोख्या पद्धतीनं ही दिवाळी गोहरीमध्ये साजरी केली जाते। गोरखपूरमधील सूरजकुंड भागामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला शेकडो महिलांनी दिवे लावून हा उत्सव साजरा केला। यावेळेला परिसर पूर्णपणे प्रकाशमय झालेला पाहायला मिळाला। भोपाळमध्येही बलिप्रतिपदेनिमित्त महिलांनी मिळून गायत्री मंदिरामध्ये गोवर्धन पूजा केली। दरवर्षी गोमातेची पूजा केली जाते। गायीला नैवेद्यही चढवला जातो। पंजाबमधील अमृतसरमध्ये शीख बांधवांनी दिवाळीमध्ये बंदी छोड दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला। यावेळेला घोड्यावर स्वार होऊन घोडेस्वारांनी शौर्याचं प्रदर्शन केलं। दरम्यान हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। शीख धर्मामध्ये बंदी छोड दिवसाला खूप महत्त्व आहे। कर्नाटकमध्ये पांडव पूजा पार पडली। गावांमधील सर्व कुटुंब एकत्र येत त्यांनी ही विधिवत पांडव पूजा पार पाडली आणि यावेळेला गायींची सुद्धा पूजा करण्यात आली। मथुरेतल्या द्वारकाधीश मंदिरामध्ये बलिप्रतिपदेनिमित्त गोवर्धन पूजा म्हणजेच गायींची पूजा करण्यात आली आणि यावेळेला भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती। गुजरातच्या सुरत इथल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये तब्बल 1300 विविध प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवून दिवाळी साजरी करण्यात आली। गोवर्धन पूजा आणि गुजराती नववर्षानिमित्त स्वामीनारायण मंदिर मिठाईनं सजल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
यानंतर बघूयात इतरही बातम्या. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांचा बैलगाडी चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. दळवी यांनी बैलगाडी जुंपून अलिबाग रेवस रस्त्यावर चालवत नेली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याची जोरदार चर्चा सुद्धा रंगली आहे. बैलगाडी शर्यतींवर बंदी आणल्यानंतर त्या सुरू व्हाव्यात यासाठी आमदार महेंद्र दळवी प्रयत्नशील आहेत. राज्यातील इयत्ता 1ली ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता राज्य शासनाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं हा निर्णय घेतला असून त्याबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना सोमवारी सकाळी एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात नेण्यात आलं. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत. जम्मू काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये 20 नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी एका बस स्थानकामध्ये नागरिकांवर ग्रेनेड बॉम्ब फेकले. दरम्यान या परिसरामध्ये नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांकडून शोध घेतला जातोय. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 हटवण्याच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या संसदेचे 28 सदस्यांचं प्रतिनिधी मंडळ आज काश्मीरला भेट देणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर एखाद्या परदेशी शिष्टमंडळाचा हा पहिला दौरा असणार आहे. इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला ठार मारल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या दुसऱ्या हल्ल्यामध्ये अबू हसन अल मुजाहिर हाही ठार झाल्याचा दावा अमेरिकेने केलाय. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मुजाहिर मारला गेल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हुसेन नासिर यांनी दिली आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.